नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की शकुंतला अंगणात तांदूळ निवडत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे व्यंकू महाराज येतात. ते म्हणतात, शकुंतला, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. शकू म्हणते, काय हो, काय झालं? व्यंकू महाराज म्हणतात, हे बघ, तू दर महिन्याला काही पैसे बचत म्हणून बाजूला काढतेस, तर साधारण किती पैसे जमा झालेत? शकू म्हणते, अहो, मोजले नाहीत, पण असतील ना 1000-1200. व्यंकू महाराज म्हणतात, 1000-1200च? बरं. शकू म्हणते, काय हो, काय झालं? मोठी अडचण आहे का? व्यंकू महाराज म्हणतात, अडचण वगैरे काही नाही. गोपाळला शाळेच्या अभ्यासासाठी मायक्रोस्कोप घ्यायचा आहे, पण त्याची किंमत जरा जास्त आहे. शकू म्हणते, किती किंमत आहे? व्यंकू महाराज म्हणतात, 4500. शकू म्हणते, अहो, पण घर खर्च बाजूला काढून एवढी मोठी रक्कम उभी करायची म्हणजे कठीणच आहे ना आपल्यासाठी. गोपाळने पण पहिल्यांदाच काहीतरी मागितलंय. व्यंकू महाराज म्हणतात, हो ग, आणि त्यांनी जे काही मागितलंय ते शिक्षणासाठी मागितलंय, त्यामुळे आपण त्याला घेऊन द्यायलाच पाहिजे मायक्रोस्कोप. शकू म्हणते, हो ना. आणि मग ती म्हणते की एक काम करा, हे घ्या माझं कानातलं. व्यंकू महाराज म्हणतात, शकुंतला, नाही नाही. शकू म्हणते, अहो, तसं पण मला कुठं आवड आहे या सगळ्याची. व्यंकू महाराज म्हणतात, नाही, हे बघ, आपल्यावरती एवढी वेळ वाईट आलेली नाहीये. विठुराच्या कृपेने काहीतरी सोय होईल, बघतो मी काहीतरी. तेवढ्यातच करिश्मा, आत्तोबा, इंदू घरी येतात. व्यंकू महाराज म्हणतात, अरे करिश्मा, आत्तोबा, या या या. काय झालं? अजून तर दिवाळीची सुट्टीसुद्धा लांब आहे, मग अचानक करिश्मा इकडं कशी काय आली? काय ग बाळा, तब्येत वगैरे नीट आहे ना? ती काही बोलणार तेवढ्यातच दत्तोबा म्हणतात, महाराज, बरी आहे तब्येत तिची, पण आता करिश्माला इकडंच ठेवायचं म्हणत होतो, चालेल ना? व्यंकू महाराज म्हणतात, अहो, पण तिचं शिक्षण, तिची तिकडची शाळा. दत्तोबा म्हणतात, अहो, शिकणारा कुठेही शिकतोयच की. करिश्माला इंदूच्या शाळेत घालायचं म्हणतोय. आणि कसं आहे, आपली लेकरं आपल्या डोळ्यामोहर चांगली वाढतात ना, आणि सुशिलाला पण लई काळजी असते तिची. ती तिकडं असते आणि सुशिला इकडं काळजीत, त्यामुळं म्हणलं आणावं इकडंच. व्यंकू महाराज म्हणतात, अतिशय योग्य निर्णय घेतला आत्तोबा तुम्ही. आणि अहो, आपली शाळासुद्धा चांगलीच आहे की. करिश्मा, तुला पण आवडेल ना इकडे? करिश्मा म्हणते, हो. मग दत्तोबा करिश्माला व्यंकू महाराजांच्या पाया पडायला सांगतात. ती पाया पडते, शकूच्या पण पाया पडते. इकडे दत्तोबा म्हणतात, माफ करा व्यंकू महाराज, मी तुम्हाला आधीच कल्पना द्यायला पाहिजे होती. व्यंकू महाराज म्हणतात, अहो आत्तोबा, काय बोलताय तुम्ही? एवढी औपचारिकता नको. दत्तोबा म्हणतात, अहो, तसं नाही, म्हणजे आधीच तुझ्या घरात राहायचं आणि परत वरून हे असं. व्यंकू महाराज म्हणतात, अहो दत्तोबा, घर तर विठुरायाचं आहे, आपण सगळे त्याच्याच घरात राहतो. शकू म्हणते, हो, खरंय, आणि तसंही आपल्या इंदूला जरा सोबतच होईल की करिश्माची. एकत्र राहतील, एकत्र शाळेत येतील जातील. काय इंदू? नंतर इंदू तिला तिच्या खोलीत घेऊन जाते करिश्माला. करिश्मा म्हणते, हे काय, एवढ्या मोठ्या वाड्यात ही अशी खोली? या कबाडखान्यात राहायचं मी? इंदू म्हणते, हो ना, आता काय पर्याय नाही ग, आपलं ते मोठं घर जळालं, आता इथेच राहावं लागणार तुला. मग ती बाहेर जायला निघते. तेवढ्यातच करिश्मा म्हणते, अय छोटा पॅकेट, कुठं निघाली? इंदू म्हणते, अगं, ते गोपाळकडं काम होतं, ते करून येते. करिश्मा खुश होऊन म्हणते, गोपाळ, मी पण येते. इंदू म्हणते, अगं, तू ये, मी बघून येते तो आहे की नाही, मग तो भेटला की तुला बोलावते, मग तू ये. करिश्मा म्हणते, कुठं जायची गरज नाहीये, हे ठेव. आणि ती तिच्या हातातली पिशवी इंदूकडे देते. मग इंदू ती ठेवते. इकडे करिश्मा खुर्चीवर येऊन बसते आणि म्हणते, इथे खेळायचं, मेकअपचं सामान नाहीये, आणि ती सगळी तिथली पुस्तकं, वह्या फेकून देते खाली. इंदू म्हणते, अगं, काय करतेस तू? असा विद्येचा अपमान होतो, असं करायचं नाही. ती पुस्तकं गोळा करत असते. तेवढ्यातच करिश्मा उठते आणि तिचा हात धरते आणि म्हणते, अय, काय म्हणालीस? इंदू म्हणते, ते काय नाही, विद्येचा अपमान होतो. करिश्मा तिचा हात धरते आणि म्हणते, मला शहाणपणा शिकवते? काय म्हणायचं मला? करिश्माताई. इंदू म्हणते, करिश्माताई, मला माफ कर, माझं चुकलं. करिश्माताई, मला माफ कर, माझं चुकलं. हे सगळं मागं उभं राहून सुशिला आणि मोठ्या बाई बघत असतात. सुशिला जोरातच म्हणते, करिश्मा, खेळत होता का? मोठ्या बाई आल्यात बघ. करिश्मा खूप खुश होते आणि म्हणते, मोठ्या बाई. आनंदी म्हणते, हां, आता तू पण इथंच राहणार, बरोबर आहे ना? तुला त्या शाळेतनं काढून टाकलं ना? करिश्मा म्हणते, नाही, बाबा म्हणाले गावाची शाळा चांगली आहे, आणि आईबाबांना पण आठवण येते माझी, तर त्यांच्याजवळच राहते ना. अभ्यास तिथं काय इथं काय सेमच असतो ना. आनंदी म्हणते, ए फुटाणे,
आगाऊपणा करायचं नाही हां. मला माहिती आहे सगळं. मला शहाणपणा शिकवायला जायचं नाही, कळलं? ती इंदू सगळी पुस्तकं आवरत असते. करिश्मा म्हणते, असं काय बोलताय तुम्ही? आनंदी म्हणते, तू अजून माझं बोलणं ऐकलंच कुठं? इकडं ये असं म्हणत ती करिश्माला जवळ बसवते आणि म्हणते, मला कौतुक वाटतं बरं का तुझं. तू तिथल्या पोरीला न्हाणीघरात मारलंस म्हणे. करिश्मा म्हणते, मारलं नाही, नळाखाली दाबलं, रडली म्हणून मारावं लागलं. मला अशा हुशार पुढे करणाऱ्या पोरी अजिबात आवडत नाहीत. आनंदी म्हणते, मग इथं पण असंच वागणार का? करिश्मा म्हणते, नाही, माझ्या वाट्याला आले तरच. आनंदी म्हणते, पण पोरींना मारणार का? सुशीला म्हणते, अहो नाही हो मोठ्याबाई, तसं काय बी करणार नाही ती. गुण्यागोविंदानं राहत बघा इथं. आनंदी म्हणते, तुझ्याशी बोलतेय का मी? हिच्याशी बोलते ना. काय गं करिश्मा? तर करिश्मा म्हणते, नाही, इथे गुण्यागोविंदानंच राहीन मी. पण या इंदूनं जर शहाणपणा केला ना तर मग कुटावं लागेल. आनंदी म्हणते, का गं, आवडत नाही का तुला ही? करिश्मा म्हणते, लहानपणापासूनच. आनंदी खुश होते आणि मग म्हणते, सुशीला, तुझी पोरगी हुशार आहे. मग आनंदी तिथून निघून जाते. इकडे गोपाळ इंदू मंदिरात बोलत असतात. गोपाळ म्हणतो, इंदे, लवकर लवकर बोल, माझा अभ्यास आहे. टाईम नाही आहे माझ्याकडं. माझा टाईम लय व्हॅल्युएबल आहे. मी जाऊ का? इंदू म्हणते, गोपाळ, घाई करू नकोस रे, मला सिरियस बोलायचं आहे तुझ्याशी. सिरियस गोष्ट आहे. गोपाळ म्हणतो, बोल बोल. इंदू म्हणते, मी तालुक्याला गेले होते ना तेव्हापासून एक गोष्ट सांगायची होती तुला. गोपाळ म्हणतो, काय सांगायचं होतं? सांग. इंदू म्हणते, मी तिथं पोस्टर बघितलं. कोणाचं माहिती आहे? गोपाळ म्हणतो, कोणाचं? इंदू मग सगळं घडलेलं सांगते की तिथे विंजेच्या बहिणीचं लावणीचं पोस्टर बघितलं कसं. आणि ते गोपाळ म्हणतो, काय सांगतेस इंदू? काय सांगतेस इंदे? इंदू म्हणते, जे पाहिलं तेच सांगते. ते पोस्टर एका ठिकाणी नाही, खूप ठिकाणी बघितलं. गोपाळ म्हणतो, नाही गं, दुसरं कोणतरी? इंदू म्हणते, नाही, ते त्या दाजींच्या ताईसाहेबच होत्या. खात्री करण्यासाठी मी जवळ जाऊन पण बघितलं. 100% त्याच होत्या. गोपाळ म्हणतो, जेव्हा तू पहिल्यांदा बोललीस ना तेव्हाच माझा 100% विश्वास होता तुझ्यावरती. त्यानं बंगला दाखवून गंडवलं आपल्याला. 1 नंबरचा फुकट्या आहे तो फुकट्या. थांब, बघतोच त्याला. वटणीवरच आणतो मी त्याची. इंदू म्हणते, गोपाळ, मी तुला सांगायलाच नको होतं. अरे, आपल्या नारायणीताईला त्रास होईल. नारायणीताईच्या नणंदबाई आहेत त्या. गोपाळ म्हणतो, असेल ना. मग ते दोघे नुसते गेमच खेळत असतात ना. आता माझा गेम दाखवतो, असं म्हणत तो रागातच जायला निघतो. इंदू त्याला अडवत असते. गोपाळ म्हणतो, गप, हुकमाचा एका हाताला लागलाय, एकदम बरोबर ठिकाणी शो करणार. इंदू म्हणते, अरे गोपाळ, काय बोलतोयस तू? गोपाळ म्हणतो, जे ठरवलंय ना तेच बोलतोय. चल, मी तुला चालत चालत सांगतो. मग तो गोपाळ इंदूला मंदिरातून बाहेर घेऊन येतो. इकडे विंजे खोलीत येतो आणि दार लावून फोनवर बोलत असतो. हॅलो हॅलो, अगं राणी माझी शहाणी, असं भावावर चिडायचं नसतं गं. हां, अगं चिडू नको गं, चिडू नको. आय एम जस्ट जोकिंग ना. बरं सांग, कुठे आहे तुझा कार्यक्रम? तो चंद्रलेखाशी फोनवरती बोलत असतो. विंजे म्हणतो, येणार म्हणजे नक्की येणार. फक्त कार्यक्रम कुठं आहे ते सांग. ते ऐकून विंजेला पुढचं ऐकून धक्काच बसतो. तो म्हणतो, इथं तालुक्यात. अगं इथं नाही घ्यायचा, तुला किती वेळा सांगितलंय. तुला वाटलंच तर त्या अमेरिकेत हुलुलूला जा कार्यक्रम घ्यायला, पण विटूच्या वाडीजवळ कुठंच कार्यक्रम घेऊ नकोस. किती वेळा सांगितलंय तुला, कळत नाही का गं तुला? काय होणार नाही म्हणजे? अगं तालुक्यात तुझे पोस्टर लागले असतील ना, घरातलं कुणी पाहिलं तर लोचा होईल ना, अडचणीत येईन ना मी. तुला कळत कसं नाही गं? हे बघ, तुला काय करायचं ते कर, फक्त मला अडचणीत आणू नकोस. नाहीतर तू आहे आणि मी आहे. हां, हे बघ, आता कोणीतरी येईल, मी फोन ठेवतो. इकडे इंदू आणि गोपाळ घरी येत असतात. तेवढ्यातच करिश्मा त्यांना हाक मारते. गोपाळ म्हणतो, अरे बापरे, हा आखाड्यातील पैलवान इकडं काय करतोय? इंदू म्हणते, गप्प बस. करिश्मा पळतच त्यांच्याकडे जवळ येते. म्हणते, हाय. गोपाळ म्हणतो, हाय करिश्मा म्हणते, खुश झालास ना मला बघून? आता मी तुला रोजच दिसणार आहे. गोपाळ म्हणतो, अच्छा, म्हणजे? इंदू म्हणते, ती तेवढ्यातच करिश्मा तिला ढकलते आणि म्हणते, मध्ये मध्ये बोललंच पाहिजे असं नाही आहे, आम्ही दोघे बोलतोय ना. गोपाळ म्हणतो, करिश्मा ती बोलणार ना, मैत्रीण आहे माझी. तो इंदूला जवळ घेतो. म्हणतो, करिश्मा म्हणते, बरोबर, मैत्रीण आहे रे तुझी. त्यापेक्षा माझी बहीण आहे ती माझी. आणि दोघेजणं बोलत असताना मध्ये बोलू नये, हे बॅड मॅनर्स, असं कोणी म्हणलं तर मला आवडेल का ते?
गोपाळ म्हणतो, बाबा लई अभ्यास आहे मला, चला चला चला. करिश्मा म्हणते, नाही, तिच्यासोबत कशाला, माझ्यासोबत कर, आपण एकच इयत्तेत आहोत ना. गोपाळ म्हणतो, हो का, मग तू माझा अभ्यास घेऊ शकतेस ना. आयत्याचा कर्णाचं प्रमेय माहिती आहे का तुला? युक्लिडची जॉमेट्री. तू एक काम कर, एक पायथागोरसचा सिद्धांत सांग, मला येतच नाही अगं. काय असतं ते पाय? मग करिश्मा पायाला हात लावते. गोपाळ म्हणतो, अगं तो पाय नाही, तो पाय असतो ना तो, सांग ना मला तो. तो तिला प्रश्न विचारून भंडावून सोडतो. करिश्मा म्हणते, ते पसारा झालाय ना, तो आवरायचा आहे मला. पसारा झालेला मला अजिबात आवडत नाही. गोपाळ म्हणतो, अगं पण अभ्यास करायचा आहे ना. करिश्मा म्हणते, नाही नाही, मी आधी पसारा आवरते. असं म्हणत ती पळतच घरात जाते. गोपाळ म्हणतो, बारका असल्यापासूनच असंच आहे हिचं, अभ्यासाचं नाव काढलं की पळच काढते ग. पण आता हिची रोजची कटकट असणार आहे. इंदू म्हणते, गोपाळ असं बोलू नये रे. गोपाळ म्हणतो, अगं न बोलण्यानं रियालिटी थोडीच बदलणार आहे. तू जा इंदे, माझ्या फोकस त्या दाजीवर आहे. आता पलटवणार तुझी बाजी. एकच नंबर प्लॅन आलाय माझ्या डोक्यात. तू जा, मी बघतो. असं म्हणत गोपाळ तिला घरी जायला लागतो आणि तो तिकडे जातो. इकडे अंताजी आणि त्याचे मित्र टपरीवरती चहा पीत बसलेले असतात. एक मित्र म्हणतो, काय बी म्हणा, कालची रात्र तुमचीच होती बरं का. अहो काय टेबलावर टेबल खेचत होता. मला पहिले तुमचे हात बघू. मग अंताजी हसतो आणि हात दाखवतो. मित्र म्हणतो, अहो ह्याच हातांनी बदाम आठीवर टेबल खेचला महाराजांनी. दुसरा मित्र म्हणतो, तो लंगड्याचा जावई कोल्हे कुई कुई करत पळाला, पैसे संपले त्याचे. अंताजी हसतो, अहो पेलेला तो म्हणून तिथं लुडकवला, नाहीतर अंताजी महाराजांनी त्याची अख्खी प्रॉपर्टीज गायब करून टाकली असती, असं दुसरा मित्र म्हणतो. यावर सगळे हसतात, हातावर टाळ्या देतात. इकडे गोपाळ अंताजीच्या इथे आलेला असतो. त्याला मगाशी अंताजीने विचारलेलं असतं, बोल तुला काय गिफ्ट पाहिजे, हे त्याला आठवत असतं. मग गोपाळ अंताजीजवळ जातो. अंताजी म्हणतो, अय गोप्या, इकडे ये, काय खाणार तू? वडापाव आहे का रे, दे त्याला. गोपाळ म्हणतो, नाही नाही नाही, मला काय नकोय. ते तू म्हणाला होतास ना, पाहिजे ते माग म्हणून. अंताजी म्हणतो, मग माग ना, काका आहे मी तुझा. गोपाळ म्हणतो, चालेल ना. तिथला मित्र म्हणतो, गोपाळ महाराज मागून तर बघा. गोपाळ म्हणतो, ते तालुक्यात एक स्पेशल हॉटेल आहे, तिकडं मला बटर पनीर खायचं आहे. अंताजी म्हणतो, तालुक्याच्या हॉटेलमध्ये बटर पनीर, देतो की. आणि सगळे हसतात. चला चला सगळे चला. गोपाळ म्हणतो, ओ तसं हॉटेल नाही आहे ते, व्हेज जेवणच मिळतं तिथं. त्याचे मित्र नाराज होतात. अंताजी म्हणतो, अरे रात्री तुम्हाला संगमला पार्टी देत फिक्स. अंताजी गोपाळला म्हणतो, बसा बाळा, चला. मग गोपाळ आणि अंताजी रिक्षात बसतात आणि तालुक्याच्या गावाला जातात. इकडे मंदिरात इंदू आणि इंदूच्या मित्रमैत्रिणी जमलेल्या असतात. बाळंबट प्रसाद देत असतात. इंदूसोबत करिश्माही असते. तेवढ्यात व्यंकू महाराज तिथे येतात आणि म्हणतात, अजून तयारी झाली नाही? बाळंबट म्हणतात, महाराज तुमचीच वाट बघत होतो. व्यंकू महाराज म्हणतात, बरं चला मुलांनो, सगळ्यांनी हरिपाठाला बसा. करिश्मा तू पण बस. करिश्मा म्हणते, मी बसले असते, मला आवडतं पण मला अभ्यास आहे, मी येते. असं म्हणत ती जाते. सगळे गोल करून बसतात. इकडे अंताजी आणि गोपाळ जेवायला आलेले असतात. ते हॉटेलमधून जेवण करून बाहेर येतात. अंताजी त्याला म्हणत असतो, चल आईस्क्रीम खायला जाऊ. गोपाळ म्हणतो, आता कुठं, आता लय जाम झालंय, थोडं फिरूया ना. अंताजी म्हणतो, चल फिरूया. इकडे गोपाळ पोस्टर शोधत असतो. अंताजीचं बोलणं सुरूच असतं, आपण कसाटा खाऊ, कसाटा नाही खाल्ला तर कसाट्याला कसं तरी वाटेल, तो नाराज होईल आणि तो वितळेल, असं म्हणत तो हसतो. इकडे गोपाळचं शोधणं सुरूच असतं. तेवढ्यातच त्याला पोस्टर दिसतो. गोपाळ लगेच त्या पोस्टरजवळ जातो. अंताजी लगेच त्याच्या मागे जातो आणि म्हणतो, ए गोप्या, काय बघतो रे? गोपाळ त्या पोस्टरवरचं वाचतो, नृत्याची बिजली चंद्रलेखाबाई फुरसुंगीकर. अंताजी म्हणतो, काही काय रे बघतो, आणि त्याच्या डोक्यात मारतो. तो म्हणतो, चल, आणि तो मागं वळतो, जायला निघतो. गोपाळ म्हणतो, आपल्या दाजींची बहीण आहे ना ही? अंताजी लगेच मागे वळतो आणि त्याला धक्काच बसतो. अंताजीला बिंजेचे सकाळचा फोन आठवत असतो. तो कसा त्याच्या बहिणीबरोबर बोलत असतो, मी येणार नाही, मी माझ्या बायकोचं ऐकणार, आमच्या संसारात पडू नका, आमचं आम्ही बघू, हे सगळं बोलणं त्याला आठवत असतं आणि त्याला खूपच राग येतो. आणि इथेच हा भाग